नमस्कार महाराष्ट्र तमाम लाडक्या बहिणीचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी अपडेट आज या ठिकाणी आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीसाठी असणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेबाबत जे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत ते काही बातम्या आलेल्या आहेत, ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत तर ते मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाची असणार आहे, म्हणून सर्व माता भगिनींना एक विनंती आहे की आवर्जून या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल। संपूर्ण माहिती सांगण्या अगोदर सर्व माता भगिनींना एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करायचं आहे। ज्या महिलांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व महिलांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण योजनेची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आणि प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंटवर 1500 रुपये जमा केले जाणार आहे, म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा। जर बघा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे अपडेट आलेले आहे, तर सर्व माता भगिनींना एकच विनंती आहे की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले असतील तर सर्व माता भगिनीने कमेंट्स मध्ये सांगा, सर मला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले आहे। आणि जर का तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नसतील तर सांगा की सर मला 1500 रुपये मिळाले नाही आहे। ठीक आहे। दुसरी गोष्ट, सर्व माता भगिनींना या योजनेच्या ज्या बहिणी असतील, शेजारी पाजारी तुमच्या ज्या काही महिला असतील, तुमच्या नातेवाईक मध्ये ज्या काही महिला असतील, ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल अशा सर्व महिलांपर्यंत आवर्जून या व्हिडिओला शेअर करावे, जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट मिळेल की लाडकी बहीण योजनेबाबत काय नवीन अपडेट आलेले आहे, पैसे कधी मिळतील, संपूर्ण माहिती त्यांना कळणार आहे। म्हणून सर्व माता भगिनींचा एकच विनंती आहे की आवर्जून या व्हिडिओला शेअर नक्की करा आणि महत्त्वाचं म्हणजे लाईक ताबडतोब करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण संपूर्ण अपडेट बघणार आहोत, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे। आता तुम्हाला मी संपूर्ण घडामोडी सांगतोय, संपूर्ण बातम्या सांगतोय, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। तर बघा आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती बघण्यासाठी तर बघा सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे की महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे। ही योजना विधानसभा निवडणुकीसाठी टर्निंग पॉईंट ठरली। या योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। आता ही टर्निंग पॉईंट का ठरली तर तुम्ही बघितलं, ज्या वेळेस निवडणूक लागत होत्या त्यावेळेस या ठिकाणी घोषणा केली गेली होती की आम्ही जर का पुन्हा सत्तेमध्ये आलो, आमचं सरकार जर आलं तर आम्ही महिलांना आता 1500 रुपये देत होतो आणि पुढे आम्ही महिलांना 2100 रुपये देऊ असं या ठिकाणी आश्वासन देण्यात आलेले होते। त्यामुळे भरपूर महिलांनी असे वाटले की 2100 रुपये मिळतील, त्यामुळे लाडकी बहीण हिच्या चांगल्या प्रकारे सरकारला निवडून दिले आणि सरकार सत्तेत आल्याच्या नंतर सरकारने हे सुद्धा मान्य केले की या योजनेमुळे आम्हाला खूप मोठा फायदा झालेला आहे आणि त्यामुळे आम्ही महिलांना रुपये देऊ, 2100 रुपये देऊ असे सांगितले होते, पण प्रत्यक्षात मात्र असे झाले नाही। पण त्यांनी हे नक्की सांगितले की आम्ही महिलांना 2100 रुपये देऊ, पण कधी देऊ, ज्यावेळेस राज्याची आर्थिक स्थिती ही चांगली असेल त्यावेळेस आम्ही त्यांना 2100 रुपये देऊ असं त्यांनी सांगितलेले आहे। पण आता 21 रुपयेच्या विषय जर सांगितलं आपण तर या ठिकाणी एक असा विषय येतो की आता 1500 रुपये कधी मिळतील, एप्रिलचा हप्ता कधी मिळेल हा प्रश्न महिलांना आहे। महिलांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की एप्रिल महिन्याचे पैसे कधी येतील, हा प्रश्न महिलांच्या मनामध्ये आहे। तर त्यांचं उत्तर मी तुम्हाला सांगतोय, ठीक आहे। तर बघा या योजनेचे महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात। मार्च महिन्यात पर्यंतचे हप्ते महिलांना देण्यात आले आहेत, त्यामुळे आता एप्रिलचा हप्ता कधी येणार, जवळजवळ 9 हप्ते महिलांना दिले गेलेले आहे आणि 1500 रुपये कधी येणार आहे, सर्वांच्याच मनात हे विचार चालू आहे। काही महिलांना अजूनही 2 ते 3 महिन्याचे सासून पैसे आले नाही आहे। याचा अर्थ असा की या महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत। म्हणजे काय की भरपूर अशा महिला आहेत की ज्यांना 2 ते 3 महिन्यापासून पैसे आले नाही आहे, तर या महिलाचे अर्ज देखील बाद झालेले आहे। आता भरपूर महिला म्हणतात की सर मला पैसे मिळाले नाही, सर मला पैसे मिळाले नाही आहे, तर अशा जे काही महिला आहेत त्या महिलांना या ठिकाणी सरसकट बाद करण्यात आलेले आहे, कारण ते रिक्षामध्ये बसत नसेल, त्यानंतर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल किंवा त्यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल, त्यांचं घरदार व्यवस्थित असेल, त्यामुळे त्या महिलांना अर्जामधून या ठिकाणी बाद केले आहे, रिक्षामधून बाद केले आहे, त्यामुळे त्यांचे अर्ज बाद झाले म्हणून त्यांना पैसे पाठवले नाही आहे। आता कमेंट्स मध्ये सांगा की तुमच्या मालचे पैसे मिळाले की नाही, जेणेकरून तुम्हाला मी तुमची काही मदत करू शकेल। यासाठी मी मन पुरावा करणार आहे। जर तुम्हाला पैसे हवे असतील तर फक्त लिहून पाठवा की हो सर मला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नाही आहे आणि या ज्या महिन्याचे मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले असेल त्यांना एप्रिलचा हप्ता मिळणार आहे, पण ते पैसे फक्त किती महिन्यांना मिळणार आहे हे लक्षात ठेवायचे
महिन्याचा आहे. आता हप्ता कधी मिळेल याची माहिती बघा. तर बघा, लाडक्या बहिणींना मिळणार नाही लाभ. ज्या महिलांना लाभ मिळणार नाहीये लाडकी बहीण योजने बाहेर जाऊन ज्या महिलांनी अर्ज केले आहे त्यांनी नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांना यापुढे कधी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही असे स्पष्टपणे सांगितलेले आहे. लाडकी बहीण योजनेचे निकष काय होते एलिजिबिलिटी ते आपल्या बघायचे आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्र रहिवासी असावी. ठीक आहे. एक पहिली अट होती. दुसरी अट अशी होती की त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे, ही दुसरी अट होती. त्यानंतर महिला ही सरकारी कर्मचारी नसावी, ही तिसरी अट होती. किंवा महिलाचे चारचाकी वाहन नसावे. या नियमामध्ये बसत असणाऱ्या महिलांना 1500 रुपये दिले जात आहेत. पण तसं न करता भरपूर महिलांना या निकषाचे अवलंबून करून अर्ज केलेले होते. त्यामुळे आतापर्यंत अर्जाची हावळणी झाली नव्हती. त्यांना पैसे मिळत होते. पण आता चांदणी सुरू झाली आहे. भरपूर महिलांना या ठिकाणी अपात्र केले आहे, म्हणून त्यांना पैसे मिळत नाहीये. ज्या महिला या नियमामध्ये बसत नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही असं सरसकट सांगितलं आहे. नंतर तुम्ही पुढे जर बघितलं तर तुम्हाला पैसे येणार की नाही हे फक्त ओळखावं लागणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेतून 9 लाख महिला अपात्र झाल्या आहेत. काही महिलांनी स्वतःहून नावे मागे घेतली आहेत, पण या महिलांना गेल्या अनेक महिन्यापासून पैसे येत नाही. जर तुम्हाला पैसे येत नसतील तर तुमचा अर्ज बाद झाला असेल. त्यामुळे तुम्हाला यापुढे कधी पैसे येणार नाहीत असं देखील सांगितलं आहे. म्हणजे सांगायचे असे आहे की भरपूर महिलांना पैसे आले नाही. भरपूर महिलांना फेब्रुवारीचे पैसे आले नाही आहे. काही महिलांना मार्चचे पैसे आले नाही आहे. त्यांना एप्रिलचे पैसे येते की नाही हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहे. तुम्हाला उत्तर मी सांगतोय की तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगायचं आहे की तुम्हाला मार्चचे पैसे आले की नाही. जर का तुम्हाला मार्चचे पैसे आले नसेल तर कमेंट मध्ये पाठवा की हो सर, मला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नाही आहे. आणि जर तुम्हाला मिळाले असेल तर लिहून पाठवा की हो सर, पैसे मिळाले, जेणेकरून मार्च प्लस एप्रिलचे 3000 तुम्हाला पाठवले जातील. आणि महत्वाचे म्हणजे भरपूर महिलांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की एप्रिलचे पैसे कधी मिळतील याची तुम्हाला माहिती मी सांगतो. बघा, एप्रिलचे पैसे 30 तारखेच्या तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे 30 तारखे अक्षय तृतीया असणार आहे आणि अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर तुम्हाला पैसे देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आता हे नियोजन योग्य आहे की नाही, अगोदरचे पैसे मिळतील हे अपडेट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणारच आहे. 30 तारीख सांगितली आहे. 30 तारखेच्या तुम्हाला पैसे पाठवले जातील. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे. अशा नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत चला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.